मुंबईत आता सलग 4 दिवस मुसळधार पाऊस पडतोय। मी सध्या मुंबईतील मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आहे आणि आपण माझ्या मागे पाहू शकता की समुद्राला उधाण आलेलं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज समुद्राला मोठी भरती जी आहे ती येणार आहे। 1:15च्या दरम्यान ही भरती जी आहे ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि समुद्रात 4.27 मीटर पर्यंतच्या उंच लाटा ज्या आहेत त्या समुद्र किनाऱ्याला धडकताना या ठिकाणी आपण पाहत आहोत। मुसळधार पाऊस पडतोय। गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती मुंबईकरांना। पाण्याची जे क्षमता आहे ती देखील घटलेली होती, पाणी कपात करण्यात आली होती। मात्र मागील 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस जो आहे तो संपूर्ण मुंबई परिसरात पडतोय आणि आज समुद्राला भरती आल्या कारणाने तब्बल 4.27 मीटर पर्यंतच्या ज्या लाटा आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरती धडकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। म्हणजे तब्बल 15 फुटांपर्यंतच्या या लाटा आहेत त्या समुद्र किनाऱ्यावरती धडकत आहेत आणि जे नागरिक आहेत, मुंबईकर आहेत, ती पावसाचा आनंद घेण्यासाठी मरीन ड्राईव्ह या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येने लाटांचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर नागरिक जे आहेत ते या मरीन ड्राईव्हला आलेले आहेत। आपला फोटो काढण्यासाठी, त्याचबरोबर हा जे नयनरम्य दृश्य आहे ते आपल्या मोबाईलमध्ये कैद करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती मुंबईकर आलेले आहेत। मात्र पोलीस देखील या ठिकाणी सतर्क असलेले पाहायला मिळत आहेत। पोलीस या सर्व नागरिकांना किनाऱ्यापासून लांब जाण्याचे जे आव्हान आहे ते करतायत। कुठलीही दुर्घटना या ठिकाणी होऊ नये म्हणून पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी सज्ज झालेलं आहे। आपण पाहतो की मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघर या 4ही जिल्ह्यांना आजही रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे मुसळधार पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आली आहे। सकाळपासूनच पावसाची संततधार जी आहे ती मुंबईत कोसळताना पाहायला मिळते। वाहतुकीचा जर प्रश्न बघितला तर मध्य, सेंट्रल आणि हार्बर मार्गावरतील रेल्वे जी आहे ती सुरळीत आहे। मात्र रस्ते वाहतुकीवरती काही ठिकाणी वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना जो आहे तो त्रास सहन करावा लागत आहे। त्यामुळे आता पाहतोय की किती मोठ्या प्रमाणावरती हा जो पाऊस कोसळत आहे, मोठमोठ्या लाटा समुद्र किनाऱ्यावरती धडकतात आणि नागरिक देखील मोठ्या संख्येने या लाटांचा आणि या पावसाचा आनंद घेण्यासाठी या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत। पाऊस आल्याने जी पाण्याची प्रतीक्षा होती ती संपलेली आहे। असाच प्रकारचा पाऊस पडत राहो अशा देखील जी प्रतिक्रिया आहे ती प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येते। त्यामुळे धरण भरतील तर लवकरात लवकर अशी देखील मागणी जी आहे ती नागरिकांकडून होते। मोठ्या प्रमाणावरती नागरिक असतील, सर्व प्रशासन सज्ज या ठिकाणी झालेलं पाहायला मिळत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट जितेशसह सिद्धेश म्हात्रे, LS मराठी, मुंबई।